पाहतायत स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा। आजचा दिवस क्रमांक 2 या स्पर्धेचा आपण बघतोय। आजचा रेग्युलर शेड्यूल जो होता त्यामध्ये आपण नक्कीच 4 मॅचेस ज्या मात्र एन्जॉय केलेल्या आहेत आणि आता सध्या तरी सेकंड सत्राला मात्र सुरुवात होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय सेकंड राऊंडचा पहिला सामना। आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय विकीदादा कातवारा जर कुठे असेल तर नक्कीच कमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज, कारण स्कोरिंगची भूमिका इथून आपल्याला घ्यायची आहे। नवीन सामना आपल्या सर्वांच्या आज भेटीस येत असताना आपल्याला पाहायला मिळतो। एका साईडनं जनमान शिरवली संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या साईडनं बजरंग ब्लास्टर्स मानिवली संघ या दोन टीम मध्ये आपल्याला बघायला मिळतोय हा सेकंड राऊंडचा पहिला सामना। नुकतंच आपण पाहताय तमाम लाडके पाहुणेवर देखील इथे उपस्थित झालेले बघायला मिळत आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। मॅच सुरू झाली आहे, पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती फलंदाजी करत असताना आपण पाहतायत या बॅटल मध्ये सध्या तरी बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमला आणि पहिला चेंडू फेकून दिलाय लंगोरला क्लिअर करत एका टप्प्यावरती 4 चौकार। असतील त्याचबरोबर आपण पाहतायत आदरणीय महेशजी शीत दादा असतील, या दोन्ही व्यक्तिमत्वांचं खरंतर इथे शुभागमन झालेलं आपण पाहतोय आणि साहेबांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करूया। दाफलकावरती सध्या तरी आपण पाहतायत 6 धाबेवरती फलंदाजी करत असताना बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीम या डाबामध्ये आपण पाहताय तेजस अय्यर। हो, यावेळेस आपण पाहतायत मिस्टामिक फटका होता, बॅकवर्ड लेग थोडासा चेस करत असताना झेलापर्यंत पोहोचत असताना आपण पाहिलाय, परंतु थोडासा अनसक्सेस राहतोय। फाईन झोन मधून आपण पाहतायत फलंदाज शुभमच्या बॅटमधून या चेंडूवरती सध्या तरी 2 धाबा जे मात्र यावेळेस मिळायला जात आहेत। चला आदरणीय आमचे विकी दादा, आपण स्कोरिंगची भूमिका इथे निभवायची प्लीज, लवकर या। 8 धाबा दाफलकावरती फलंदाजी करत असताना सदरी बजरंग ब्लास्टर्स मानिवली संघ आपण पाहतायत पहिल्या पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना सध्या ओहो यावेळेस शुभम साखरेंला पाहायला मिळतात। अप्रकार बॉल होता, पूल खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन मध्ये चेंडू अडवला जातोय आणि खेळपट्टीवरती आपण बघतायत आणखीन एक दर्जेदारी सिंगल। रन्स भरपूर चांगल्या प्रसंख्येमध्ये घेत असताना आपण बघतायत या बॅटलमध्ये सध्या मानिवली टीमच्या फलंदाजांना पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल, म्हणजे आतापर्यंत या ओव्हरमध्ये नक्कीच एकही मिसिंग डिलिव्हरीज जी मात्र यूज केली नाहीये, ही भरपूर मोठी बाब आहे या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना मानिवली संघासाठी। पुढे ठेवलं इनसाइड आउटला, आता बॅटचा फेस खुला केलाय, बॅटचा चेहरा यावेळेस ओपन करत असताना सरळ चेंडू आपण पाहतायत भरपूर चांगल्या पद्धतीने उडवला होता, परंतु जबरदस्त कमिटमेंट, क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने आपण दाखवत असताना ते पाहतायत सध्या तरी एकसा खबर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक संकेत या क्षेत्ररक्षकाला भरपूर चांगल्या पद्धतीने मेहनत जी मात्र या चेंडूला अडवण्यासाठी घेतलेली आपण पाहिली आहे आणि खेळपट्टीवरती आपण पाहतायत सध्या तरी 3 धाबा या चेंडूवरती मिळतायत। 3 रन्स आल्या, षटक क्रमांक 1 चा खेळ आपण मैदानात तरी संपन्न झालेला पाहतोय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये 1 सेट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना प्रथमतः आपण बघतायत बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमला ज्यांच्या दाफलकावरती 12 धाबा दाफलकावरती आपण बघतायत। षटक संपन्न झाले, पाहुण्यांच्या शुभ सन्मानाच्या दिशेने आपण वळतोय। आपण बघू शकतायत उपसरपंच ग्रामपंचायत आपण बघतायत साजेचे आपले विद्यमान गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालेले आपण पाहता माननीय श्री संजयजी गुटे साहेब। कॅमेरामॅन आपण थोडंसं वळायचं आपल्या साहेबांचा हितोजित मान आणि शुभ सन्मान जो मात्र इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पाहुणेवरांची मांदी आली आणि आज या स्पर्धेला नक्कीच या मंचाला भरपूर मोठी शोभा वाढली, असंच काहीतरी होत असताना आपण पाहतोय। पाहुण्यांचा अमूल्य आज या स्पर्धेसाठी मिळत असताना आपण पाहतायत आणि नक्कीच साहेबांचं देखील हार्दिक स्वागत आहे। फटका ऑनसाइडला भरपूर चांगला पाहायला मिळेल, यावेळेस फलंदाजी करत असताना बॅटर तेजसच्या बॅटमधून आणखीन एक हितोजित मानाने शुभ सन्मान आपण करून घेतोय। आपण पाहतायत श्रीमान महेशजी शीत साहेब देखील इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत।
अगदी आपण बघू शकतात उद्योजक आहेत जे मडकेपाडा गावातील. नक्कीच दादांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान जो इथे होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतायत आमचे भूषण दादा भोईर यांच्या शुभ सन्मान जो मात्र इथे मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दादांचं देखील हार्दिक स्वागत आहे. जाऊया कंटिन्यू बाटेलच्या दिशेने जिथे आपण पाहतायत षटक नंबर सध्या तरी 2 ला सुरुवात झाली आणि दुसऱ्या स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती इथे गोलंदाजी करत असताना आपण बघतायत या बाटलमध्ये शिरवली संघाकडून सौरभ इथे गोलंदाजी करतायत. त्याचबरोबर आपण पाहतायत आमचे आदरणीय बबलू दादा यांच्याकडून देखील आमचे आदरणीय मंडप डेकोरेटर्स आपण पाहतायत तुषार दादा यांना देखील हार्दिक साऱ्या शुभेच्छा. जे मात्र येत असताना आपण पाहताय मानाची स्पर्धा आपण पाहताय. चर्चेचं पर्व जे मात्र आज दुसऱ्या दिवसामध्ये पोहोचलंय. सध्या सामन्यामध्ये आपण पाहतायत एक विकेट जो मात्र गमवलाय फलंदाजी करत असताना बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमने 13 धावा दाखल का बरतेत. नवीन बॅटर मैदानावरती फलंदाजीसाठी आपण बघतायत साहिल इथे दाखल होतोय. साहिल आल्या आणि साहिल आल्या आल्या ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करतोय परंतु समोर विशेष लॉंग ऑफ एरिया मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे आणि मोठं वादळ आता शांत केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये पसरलाय सन्नाटा आणि लागतोय फलंदाजी करत असताना मानिवली टीमला विकेट. अगदी आपण पाहतायत टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला अक्षय रिप्ले पाहायला मिळतोय का झैल पकडला अशा पद्धतीने करतर हाच झैल नव्हे तर याच्या पुढे आपण भरपूर चांगल्या कॅचेस मात्र पाहणारच आहोत. 4 दिवसाचं आयोजन या स्पर्धेचं आपण बघतोय. विकेट मिळाल्या गोलंदाजी करत असताना सध्या तरी आपण या सामन्यामध्ये बघतायत जर्मन शिरवली टीमला नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी यावेळेस निलेश दाखल होत आहेत. येणारा चेंडू आपण पाहतायत गोलंदाज सौरभ साठी हॅट्रिक ऑन पाहायला मिळतोय. बरोबर येणारा चेंडू भरपूर संधीचा पाहायला मिळतोय गोलंदाज सौरभ निलेश हा फलंदाज जो सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. सौरभने या स्पेल मध्ये भरपूर चर्चेची गोलंदाजी केली आहे. जड मध्ये केलाय. फलंदाज समोर निलेशच्या विरोधात हा चेंडू चांगल्या अंदाजामध्ये डिलिव्हर करतायत गोलंदाज सौरभ. इथे डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आला होता परंतु या ओव्हरमध्ये जर पाहिले तर काय गोलंदाजी केली आहे जबरदस्त. लक्षात राहील अशी गोलंदाजी या स्पेलमध्ये करत असताना सौरभ 2 विकेट 1 डॉट बॉल 1 सिंगल म्हणजे आतापर्यंत इथे शिरवली संघ चांगला खेळ करतोय. स्टेप आउट केलं फटका मिस टायमिंग मिड विकेटला फिल्डर डाऊन दी बॉल आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज परततील माघारी. फलंदाजी करत असताना निलेश ओटी आउट. विकेट लागतोय अजून एक या सामन्यामध्ये आपण बघतायत बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमला. नुकतंच आपण पाहतायत शुभेच्छा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत श्रीमान नामदेवजी कडव. त्याचबरोबर आपण पाहतायत दीपक दादा म्हारसे यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल संपूर्ण मानिवली टीमला मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. नक्कीच हे पाठी राकेश मात्र आपण बघतायत मानिवली टीमचे. जाऊया बाटेलच्या दिशेने जिथे आपण पाहतायत या स्पेलमध्ये अक्षरशः अहंकार मचवला गोलंदाजीमधून जनमान शिरवली संघाकडून. कारण या स्पेलमध्ये सौरभ हा खेळाडू 3 विकेट घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि समोर अपोजिट बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमची जी धाकड फलंदाजी होती ती मात्र पविलियनच्या झोनमध्ये दाखल झाली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी तन्मय इथे दाखल होत आहेत. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. लेफ्ट हँडर बॅटर यावेळेस तन्मय इंटर झाले. थोडंसं स्टेप आउट करत असताना जाणवले लो फुल टॉस घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटवरती आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये गोलंदाज सौरभने नोंदवली आहे. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतायत तर 2चा खेळ समाप्त होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये आपण बघाल स्कोरबोर्डला 3 विकेट 13 धावा.
डाब 40+ पोहोचवावा लागेल मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. सध्या या डाबामध्ये आपण बघतायत मानिवली टीमला फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस केलं जात आहे. सुरुवातीची 2 षटकं जर पाहिले गेले तर आपण नक्कीच कॉमेंट्री बॉक्सच्या एंडनं पाहिलेत. त्यानंतर आता 2 षटकं जी मात्र आपण बघू शकतात ब्लॅक स्क्रीन एंड करून सुरू केली जात आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेश आला आणि विघ्नेशचा पहिला चेंडू जबरदस्त डॉट बॉल पूर्णपणे बांधून ठेवले. या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना शिरवली टीमच्या गोलंदाजांनी अपोजिट मानिवली टीमच्या फलंदाजांना गती होती. या चेंडूवरती परफेक्ट लेंथ मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विघ्नेशचा. पुढ्यात हा देखील चेंडू आपण पाहतायत पडल्यानंतर एकचा बाउन्स मिळतोय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर खेळपट्टीवरती आपण बघू शकतायत आणखीन एक चांगला चेंडू आहे. एक्झॅक्ट बॅटर कडनं आता टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाते. रिव्ह्यूची मदत जी मात्र इथे घेत असताना फलंदाजी करणारा मानिवली संघ आपण पाहतोय. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक आहे की नाहीये हे पाहण्यासाठी रेफर केलंय, चेक होत आहे. आणि बरोबर आपण पाहतायत हा चेंडू सेफ झोनच्या आतमधनं ट्रॅव्हलिंग करतोय. सेफ बॉल डॉट बॉल आपल्याला बघायला मिळेल. विघ्नेश या स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना खूप चांगली सुरुवात जी मात्र 2 डॉट बॉल टाकत असताना आपण बघतोय. या स्पेल मध्ये चांगलं बॅटल आहे. 13 जाबा दाफल काबरते आपण पाहताय. सध्या जर पाहिले तर बजरंग ब्लास्टर्स मानिवली संघ स्ट्रगल करतो. इनसाइड आउटला फटका चांगला आहे. इनफिल्ड या मैदानाची भरपूर अत्यंत फास्ट पाहायला मिळेल आणि आता पॉइंट कव्हर रिझन मधून चांगलं रिझन भेटतंय. बॅटर तेजसच्या बॅट मधून मितील 4 चौकार. चांगली फलंदाजी होती सध्या बॅटर तेजसच्या बॅट मधनं. खोलातला चेंडू आपण पाहतायत तर थोडंसं चॉप करण्याचा प्रयत्न बॅटर तेजस करतात. बॅटच्या टॉप एज झोनला कनेक्शन जे आपण बघतायत सध्याच्या घडीला इनफिल्ड मधून हा चेंडू अडवला जातोय. डॉट बॉल चांगला खेळ. विघ्नेशच्या विरोधात एक आक्रमण जरूर बनलंय परंतु भरपाई करत असताना पाहायला मिळतोय या डॉट बॉल मधून त्या आक्रमणाची. विघ्नेश चांगली गोलंदाजी आहे. पुढ्यात ठेवले यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय आणि आता आपण पाहतायत डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या वरुड हा चेंडू जाईल आवाक्याच्या पलीकडे. फलंदाज तेजसच्या बॅट मधून फुल अंदाज चौकार. चौकार येतोय फलंदाज तेजसच्या बॅट मधनं दाफल काबरते आपण पाहताय. सध्या जरी 21 या स्कोरबोर्ड वरती फलंदाजी करत असताना बजरंग ब्लास्टर्स मानिवली संघ या दाफल काबरती सध्या पोहोचत असताना आपण बघताय. भरपूर चांगलं बॅटल सुरू आहे मैदानामध्ये. फलंदाजी करत असताना तेजस बघायला मिळत आहेत आणि गोलंदाजी करत असताना विघ्नेशला मिळेल शेवटून हा विकेट. फलंदाज तेजसचा खेळीचा अंत. विकेट नंबर 4. फलंदाजी करत असताना बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमला तेजस आउट. भरपूर चांगले व्यक्तिमत्व जे मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. दोन्ही संघाचे पाठीराखे भरपूर आहेत आणि आज दोन्ही गावाची टीव्ही ऑन असेल कारण दोन्ही गावचे संघ जे मात्र आज या संपूर्ण मानाच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहताय. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आणि आजचा हा दुसरा दिवस जो मात्र आपण भरपूर मोठ्या थाटामाटामध्ये एन्जॉय करतोय. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. 3 ओव्हर्समध्ये फलंदाजी करत असताना मानिवली संघाला आपण बघताय फक्त आणि फक्त 21 या धावफल काबरती आणि सध्या तरी शेवटच्या षटकाचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल इथे दाखल होतोय लास्ट ओव्हर मध्ये.
शेवटचं षटक कुणालच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस केलं जातं. आपण बघू शकतात समोर लेफ्ट हँडर फलंदाज आपण पाहतायत सध्या तरी खेळपट्टीवरती. ओहो, थोडासा लेंथ मागे ठेवलाय. हा चेंडू जर पाहिले तर फलंदाज आड्या हाताने घेण्याचा प्रयत्न करत होता तन्मय, परंतु हा चेंडू जर पाहिलं तर शरीरापासून लांबचा होता. खेचण्यासाठी थोडासा प्रयत्न कमी पडला आणि त्यानंतर एक्स्ट्रा वळण जे मात्र देत असताना गोलंदाज कुणालला आपण बघताय. आणि यस, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. फिल्डिंगमध्ये जर पाहिले तर बॅकवर्ड स्वरले गे, मिड ऑन आहे, मिड विकेट आहे. डावखऱ्या त्याच्या फलंदाजासाठी ओहो यावेळेस ऑन साइडला खेचतायत. मिस्टामिक स्ट्रोक. लेफ्ट हँडर फलंदाज करतील परतीचा प्रवास. बॅटिंग करत असताना बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमला अजून एक निराशा. विकेट. विकेट मिळतोय गोलंदाजी करत असताना आणखीन एक या सामन्यामध्ये आपण बघतायत जर्मन शिरवली टीमला. गोलंदाज कुणाल देखील या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय या स्पेलमध्ये. चला नेक्स्ट मॅच आपण पाहतायत सेकंड राऊंडचा दुसरा सामना जर पाहिला तर आपण एका साईडनं पादिरवाडी आणि त्यांच्या विरोधात जगदंब सासने संघ या दोन टीम मध्ये पाहणार आहोत. दोन्ही टीम्स बरोबर मिड इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी पोहोचायचं आहे हे लक्षात ठेवा. आपण देखील 21 धाबा दाखल का बरदेत नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी आकाश इथे दाखल होत आहेत. चला बॅटर थोडंसं फास्ट जायचं आहे. महत्वाचा सामना आपण पाहताय. दुपारचं सत्र आहे. मॅच मध्ये फलंदाजी करत असताना थोडंसं जर पाहिलं तर फलंदाजीमधून खूप कमी लेवलचं दाफलक जे मात्र बनलेलं आपण बघताय मानिवली टीमचं. विकेट गमावल्यात. मानसिक प्रेशर भरपूर बनवून ठेवले गोलंदाजी करत असताना इथे शिरवली टीमने. आणि अपोजिट मानिवली संघ या सामन्यामध्ये भरपूर धावेंसाठी झुंज करत असताना पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये आपण बघताय कुणाल गोलंदाजी करत असताना 2 चेंडू सक्सेस फेकलेत. 4 चेंडूचा खेळ शेष आहे या ओव्हरमध्ये. ओहो, यावेळेस क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता. लेग कटर वापरत असताना गोलंदाज मैदानावरती आपण पाहताय कुणालला. आणि कुणालचा अजून एक जबरदस्त चेंडू. खरं तर गोलंदाजाकडे वेग असणं ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे, परंतु त्यानंतर वळण देणं ही क्षमता भरपूर इम्पॉर्टंट असते. मैदानामध्ये आपण पाहताय कुणाल सध्या गोलंदाजी चांगली करतोय, परंतु आता फलंदाजी करत असताना बॅट मधून कनेक्शन प्रॉपर दिलाय. बॅटर आकाशच्या बॅट मधून स्वीट साऊंड येतोय मिड विकेटला क्लिअर करत. यस, षटकार. जबरदस्त फटका. सिक्सर येतोय. दाफलकावरती 27 धावेवरती सध्या मानिवली संघ पोहोचतोय. ओहो, यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आता दसशीचं नाव उचलत असताना फलंदाज आकाशला आपण पाहताय. आणि आकाशने टोकला आणखीन एक झकास. सेम टू सेम त्याच एरियामध्ये मिड विकेटला येतोय. आणखीन एक ब्लास्ट. सिक्सर. सलग 2 चेंडू आणि 2 षटकार इथे फलंदाज आकाशच्या बॅटमधनं येत आहेत. सध्या दाफलकाचा वेग बनलेला आपण पाहताय. 33 धाबा दाफलकावरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होतोय. धाबाची संधी आहे. फलंदाज होतील बाद. वन साइड इनिंगचा खेळ मैदानावरती आपण समाप्त होत असताना पाहताय. पहिल्या इनिंग मध्ये बॅट फर्स्ट करत असताना बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमने जर पाहिले तर 33 धाबा इथे दाफलकावरती बनवलेल्या आहेत. आणि 34 धाबेचा रनचेस करत असताना सेकंड 17 मध्ये बघायला मिळेल तो म्हणजेच जर्मन शिरवली संघ. चला इनिंग ब्रेक झाला. पुढच्या सामन्याचा टॉस आपण करतोय. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल पादिरवाडी आणि त्यांच्या विपक्षात जगदंब सासने या दोन टीम मध्ये. हा टॉस लगेचच इथे होत असताना आपल्याला पाहायला भेटेल. ज्या शुभस्य आपण सेकंड राऊंडच्या दुसऱ्या सामन्याचा टॉस जो मात्र इथे संपादित करतोय. दोन्ही संघ जर पाहिले गेले तर एका एका सामन्यामध्ये भरपूर
हावी लेवलचं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलंय आणि आता बेटर वर्सेस बेटर असं युद्ध जे मात्र प्रेक्षकांच्या देखील भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडने याच विभागातील आपण बघू शकतायत पादिरवाडी संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना सासने टीम पाहायला मिळते. टॉस केला जातोय. चला पादिरवाडी संघाचा कॅप्टन्स आपण लगेचच रिपोर्टिंग करा. अपोजिट संघाचे कर्णधार येथे पोहोचलेले आहेत. बघा अगोदरच तुमच्यापर्यंत मी सूचना पोहोचवली होती. आपण थोडंसं सहकार्य करायचं, कॉपरेट करायचं आहे. दुसऱ्या सत्राचा जर पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये आपला कॅप्टन जर पोहोचला नसेल तर इथे अपोजिट टीमला टॉस विन दिला जाईल. लक्षात ठेवा लवकर. चौथी जाबेचा पाठला करत असताना मैदानामध्ये आपण बघू शकता सेकंड इनिंग मध्ये शिरवली टीमला. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. मिळवलेला आहे आणि या दोन्ही टीम मधून आपण पाहतायत या पुढचा सामना सेकंड राऊंडचा दुसरा मॅच. जगदंब सासने या टीमने आपण पाहताय टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आपण पाहतोय आणि अपोजिट फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजेच आपण बघू शकाल पादिरवाडी टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. नोंदवत असताना आपण पाहिलाय, परंतु आता फलंदाजीमधून कसा खेळ होईल हे देखील मोठी गोष्ट या मॅच मध्ये आपण बघताय. त्यानंतर हेच लो स्कोरिंग बॅटल डिफेन्स करत असताना आपल्याला बघायला भेटतोय. बजरंग ब्लास्टर्स मानिवली संघ सामना पाहायला मजा येईल. कालच्याही दिवसामध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना लो स्कोरिंग झाला होता आणि आज देखील या मैदानावरती आपण पाहतायत सेकंड राऊंडचा पहिला सामना जो मात्र लो स्कोरिंग धावफलकाचा आपल्याला पाहायला भेटतोय. क्रिकेटमध्ये कधी कधी खरं तर नक्कीच मोठं धावफलक लवकरात लवकर चेसिंग होतं, परंतु क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच लो स्कोरिंग बॅटल जास्ती प्रमाणामध्ये डिफेन्स झालेला आणि कदाचित या मॅच मध्ये हा सामना डिफेन्स होऊ शकतोय का हे देखील बघायला मिळेलच मानिवली संघाकडून. फलंदाज यावेळेस दाखल होतात चिरवली संघाचे. आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सौरभ आणि तेजस हे दोन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी यावेळेस दाखल होत असताना आपण बघतोय. टॉप ऑर्डर मधून हे दोन खेळाडू मैदानामध्ये एंटर होत आहेत. खेळपट्टीचा स्ट्रायकर रेंजला आपण बघताय. सौरभ हा खेळाडू आपण बघू शकतोय. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर आरो मंडप डेकोरेटर्सचे आपण पाहतात सर्वे सर्व श्रीमान तुषारदादा भोईर यांचा आज वाढदिवस देखील आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच तुषारदादाला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून MS स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण बघताय. स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आणि त्याचबरोबर आपण पाहताय संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून आणि सर्व कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून आपण तुषारदादाला देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. उदंड आयुष्य खरंतर नक्कीच तुषारदादा तुला लाभो हेच खरंतर ईश्वरचरणी प्रार्थना असेल. मॅचच्या दिशेने जातोय आपण बघू शकतायत 24 चेंडू 34 जाबेचा पाठला करत असताना मैदानामध्ये रवाना झाली आहे शिरवली टीमची टॉप ऑर्डरची फलंदाजी. ऑन ड्राईव्हला फटका खेळला होता. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट मिडॉमला भरपूर चांगली फिल्डिंग जी मात्र घडत असताना आपण पाहताय. पहिला चेंडू डॉट आतमध्ये आलेला चेंडू आपण पाहिला, थोडासा खोलातला चेंडू होता. त्यानंतर हा फटका खेळला होता फलंदाज सौरभने, परंतु तिथे या शॉट मिडॉनला अप्रतिम क्षेत्ररक्षण डॉट बॉल. निलेश गोलंदाजी करतायत. आज गोलंदाजीच्या यादीमध्ये या खेळाडूचं भरपूर
वर्णन राहिलेलं आहे, परंतु फलंदाजीमधून देखील बाटर सौरभचं वर्णन आहे. आणि आता कहाणीमध्ये आपण पाहतायत अगोदरचा चेंडू होता डॉट आणि फलंदाजी करत असताना सौरभच्या बॅटमधून प्रत्युत्तर आलंय. स्लॉट मध्ये असताना ऑन साइडला क्लिअर केलंय. एका टप्प्यावरती चौकार. चांगला फटका फलंदाज सौरभच्या बॅटमधून येत असताना आपण पाहताय धावफलकाचा खुलासा यावेळेस नोंदलेला आपण बघताय. 4 धाबा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल सौरभ स्ट्रायकर एंडला यावेळेस आणखीन एक नजाकती भरा शॉट ऑन साइड ला केलं बीट. आणि मैदानामध्ये आपण पाहतायत फलंदाजी करत असताना सौरभ यावेळेस चांगल्या टच मध्ये दिसतोय. सलगचं दुसरं आक्रमण, दुसरी पूर्तता सक्सेस पाहायला मिळते. वेस्ट हाईट साठी डीआरए ची मदत जी मात्र इथे घेतलेली आपण बघू शकतोय. फलंदाजाने चेक केले जात आहे. चेंडू सीमारेखेच्या लगत तर जरूर पोहोचलाय, परंतु या चेंडूवरती एक्स्ट्रा हाईट साठी इथे डीआरए ची मदत घेतली. आणि यस, हा चेंडू जर पाहायला गेले तर खाली डीप होतोय. फेल डिलिव्हरी बरोबर आपण पाहतायत. 4 धाबा इथे मिळत आहेत. धावफलकावरती 8 या आकड्यावरती फलंदाजी करत असताना सध्या जनमान शिरवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना निलेशच्या विरोधात इथे अटॅकिंग फलंदाजी जी मात्र दाखवतोय बॅटर सौरभ. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. तटस्थ बांधलेलं क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये बघतोय. दोनच फिल्डर्स बॉडी लाईन झोन मध्ये ऍड आहेत आणि त्यामध्ये सध्या गोलंदाजी करत असताना निलेश जो मात्र अगदी आक्रमकतेचा शिकार ठरलाय. सध्या थोडंसं रडप मध्ये आपण पाहतायत बिघड होत असताना पाहायला मिळाला निलेशच्या. हा चेंडू पुन्हा टाकला जाईल. थोडंसं प्रेशर आहे या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना मानिवली टीमच्या निलेशवरती देखील. 2 चेंडूवरती आक्रमकता बनली. 8 धाबेवरती फलंदाजी करत असताना इथे आपण बघतोय सध्या तरी शिरवली संघ आणि सौरभच्या बॅटमधूनच त्या 8 धाबा आल्यात. ओ यावेळेस फुलटॉस चेंडू टच करतायत. शॉर्ट पॉइंटच्या आतमध्ये हा चेंडू ढकलला गेलाय. फलंदाजी करत असताना बॅटर सौरभच्या बॅटमधनं सध्याच्या घडीला भेटली जातीये एक सिंगल. आणि बरोबर आपण बघू शकतायत ऑफिशियल्स पंचांचा रिव्ह्यू इथे नक्कीच आपण घेत असताना बघू शकतोय. चेक केलं जाईल. इट्स अंपायर रिव्ह्यू जो मात्र आपण इथे रेफर करतोय. हाईट फॅक्टर साठी हा चेंडू रेफर करण्यासाठी सांगितलं. आणि यस, एक्स्ट्रा हाईट नो चेंडू. सिंगल प्लस एक्स्ट्रा म्हणजेच 2 धाबा या चेंडूवरती भेटत आहेत. आणि धावफलकावरती इथे शिरवली संघ या स्कोरबोर्डवरती आपण बघू शकाल 10 या धावफलकावरती. येणारा चेंडू फ्री हिट पाहायला मिळतोय. फलंदाजासाठी भरपूर चान्सेस आहेत या मॅच मध्ये. पुढे ठेवला फ्री हिट बॉल ऑन साइडला. यावेळेस विषभ मध्ये फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या बॉलवरती वाढीश लॉंग ऑन एरिया मध्ये पोहोचले. तरी तिथे आपण बघू शकतायत सध्या तरी बॅटर सौरभच्या बॅटमधून सध्या तरी खेळपट्टीवरती मिळाली जाती आहे. तेजसच्या बॅटमधून ही सिंगल मिळत असताना सेन्सिबल क्रिकेट सध्या तरी मैदानावरती बघायला मिळत आहे. 11 धाबा धावफलकावरती आहेत. फलंदाजी करत असताना इथे शिरवली टीमच्या लो स्कोरिंग बॅटल सध्या तरी मैदानामध्ये चेंजेस केलंय. सध्या या सामन्यामध्ये आपण बघताय जास्ती चान्सेस जिंकण्याच्या दिशेनं शिरवली टीमच्या दिसत आहेत. परंतु गोलंदाजी करत असताना मानिवली क्रिकेट संघ देखील आपण कमी नाही आहे हे जरूर या मॅच मध्ये बघतोय. डॉट बॉल गोलंदाज निलेश मैदानामध्ये गोलंदाजी करतात. हा सामना शेवटपर्यंत भिडवायचा आहे. याच आशेने गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये सध्या या स्पेल मध्ये निलेश हा गोलंदाज आपण बघू शकतोय. डॉट बॉल आला. 11 धाबा धावफलकावरती आहेत. प्रेशर थोडंसं आहे या मॅच मध्ये डिफेन्स करत असताना बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमच्या गोलंदाजाने हो यावेळेस आपण बघू शकतायत रिव्हर्स करण्याचा प्रयत्न फलंदाज सौरभ करत होते. फुल टॉस होता. मोका जरूर होता परंतु मोका हासिल करता आला नाहीये. यावेळेस खेळपट्टीवरती आपण पाहतायत गोलंदाजाचा चेंडू चांगला आहे. एक्झॅक्ट ऑफिशियल्स पंच देखील म्हणतायत डॉट बॉल.
चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 23 धावा म्हणजे साहजिकच हा सामना जर पाहिला तर सध्या तरी जनमान शिरवली संघाच्या बाजूनं जास्ती दिसतोय. जबरदस्त सामना आहे, कमबॅक करावा लागेल. येणारं षटक जर कदाचित चांगलं टाकलं गोलंदाज साहिलने तर जरूर हा सामना शेवटपर्यंत प्रेक्षकाला देखील बघायला भरपूर मजा येणार आहे. 34 धावेचा पाठला सुरू आहे. सायंकाळचं सत्र हळूहळू येत चाललेलं आपण पाहतोय. उन्हाचा प्रभाव थोडासा कमी झालाय, थंडीचे दिवस आहेत आणि सध्या ही स्पर्धा आपण पाहताय त्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये. साहिल ऑन बॉलिंग मार्क. इथे या खेळपट्टीवरती स्टाकर एंडला फलंदाजी करत असताना तेजस हा बॅटर. क्षेत्ररक्षण फैलावलं यावेळेस सापट्रॅकर बॉल मिस्टामिक होता. एक हाईट मिळाली होती या चेंडूला, एक बाउन्स मिळाला होता आणि आता आपण पाहताय चर्चा बदलली आहे. साहिल या गोलंदाजाने मानिवली टीमला मिळेल सफल विकेट. बॅटर तेजसचा खेळ समाप्त. विकेट डिझाय. हे षटक जर चांगलं टाकलं तर आज सामना शेवटपर्यंत बघायला मजा येईल. आणि आता सध्या आपण पाहताय सुरुवात या षटकाची चांगली केली गोलंदाज साहिलने. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळतोय. 11 वरती पहिला धक्का लागला. स्कोरबोर्ड वरती जर पाहिलं तर आपण बघू शकतोय हे चित्र सध्या तरी फलंदाजी करणाऱ्या शिरवली टीमचं. नवीन बॅटर मैदानामध्ये विघ्नेश येतात. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू गोलंदाज साहिलचा एक्स्ट्रा पाला भेटतोय आणि एक्स्ट्राच्या बढतीने दाफलकावरती सध्या तरी चेंजेस होत असताना जनमान शिरवली संघ दाफलकावरती 12 धाबा दाफलकावरती आहेत. सामन्यामध्ये एक धाव रोखायचे गोलंदाजी करत असताना बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमला सध्या गोलंदाजी करत असताना प्रेशर आहे की काय या मॅच मध्ये. गोलंदाज साहिल वरती सलग दुसरा चेंडू इथे एक्स्ट्रा फेकला जातोय. मॅच वाटलं होतं की चेंजेस होतीये, परंतु या एक्स्ट्रा धाबा आता सांगून जात आहेत की सामन्यामध्ये सध्या तरी रनचेस मध्ये आता शिरवली क्रिकेट संघ भरपूर बाजी मारेल. 13 धाबा दाफलकावरती आहेत. सध्या तरी फलंदाजी करत असताना रनचेस अगोदरच लहान आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावेचा पाटला आहे आणि त्यामध्ये आता 13 धाबा बनल्यात. साहिल बॉलिंग ट्रॅक वरती अँगल थोडासा चेंज केला. लेकटर इस्तेमाल करत असताना साहिलचा चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाज साहिल यावेळेस डॉट बॉलचा इस्तेमाल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायटावरती विकेटना चेंडू पेस केला. समोर लेग स्पिन होता आणि ओळखण्यात उशीर करत असताना फलंदाज विघ्नेश इथे बीट झाले. डॉट बॉल पुढे ठेवल्या. बॅटची टॉप एज इनफिल्ड मध्ये चेंडू इंटर होतो. डायरेक्ट हिटची संधी. हो यावेळेस मात्र एक्स्ट्रा थ्रो बनतोय. सध्याच्या स्थितीला वाटलं होतं की डायरेक्ट हिट जर बनला तर धोका बनवू शकतोय, परंतु सध्या तरी डोका टळलेला आहे. आणि या मॅच मध्ये आपण बघताय सध्या बॅटिंग करत असताना खेळपट्टीच्या आतमध्ये एक रिस्की सिंगल जी मात्र यावेळेस कंप्लीट होतीये. रन्स आली आहे. दाफलकावरती चेंजेस होत आहे. शिरवली संघ दाफलकावरती आपण बघताय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 या दाफलकावरती सध्या सामना चांगला आहे. मॅच जबरदस्त आहे. मेहनत चालू आहे या मॅच मध्ये. सध्या गोलंदाजी करत असताना बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमची देखील शेवटपर्यंत झुंजावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये शेवटून निकाल हा कधी बदलू जाऊ शकतोय. आणि या सामन्यामध्ये आपण पाहताय गोलंदाज साहिल चांगली गोलंदाजी करतोय. यस बॅटिंग करत असताना सौरभ मैदानामध्ये बॅटिंग करतायत. अपोजिट जर पाहिले तर गोलंदाजी करत असताना साहिल इथे या सामन्यामध्ये मात्र आता रंगात जी मात्र बनवत असताना आपण पाहतायत या ओव्हरमध्ये. डॉट बॉल आलाय. 14 धाबा दाफलकावरती. इक्वेशन हळूहळू मोठं होत चाललेलं आपण पाहतोय या बॅटलमध्ये. ओ यावेळेस खराब चेंडू. सफल झालेत. क्रॉस बॅटर स्ट्रोक. फटका यावेळेस पूल केला बॅकवर्ड स्वरलेगच्या दिशेनं आणि आता चेंडू पाठवून देतोय फलंदाज सौरभ सीमारेखेच्या पलीकडे. पिक्चर सुरू झालाय आणि सौरभच्या बॅटमधून चौकार. शिरवली संघाच्या दगाउटला येते. चौकार येतोय. दाफलकावरती आपण पाहताय थोडंसं चेंजेस होत आहे. 18 दाफलकावरती शिरवली संघ या स्कोरबोर्ड वरती.
सौरभ मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतात. मिस्टामिक चोक फटका फसतोय. साईला मेल सामन्याची प्राइजेस विकेट. मॅच मध्ये आपण पाहता इथं सध्याच्या घडीला नक्कीच सामना बदललाय, कारण सेट फलंदाजाची विकेट. सौरभ आउट. विकेट झोकत असताना या मॅच मध्ये आपण पाहताय सध्या तरी या बॅटल मध्ये 34 जाबेचा डिफेन्स करत असताना अशक्य गोष्ट आहे, परंतु शक्य करावी लागेल. नॉकआउटचा खेळ आहे आणि कदाचित हा सामना जर मानिवली संघ डिफेन्स करत असेल तर पुढे भरपूर संधी आहेत. अपोजिट शिरवली संघ देखील मैदानामध्ये आपण पाहताय या बॅटलला चेस करत असताना सध्या 12 चेंडू 16चं इक्वेशन जे मात्र आणून ठेवत असताना आपण पाहताय. आणि स्टॅकर एंडला फलंदाज विघ्नेश स्टॅकर एंडला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती चेंजेस झाले. गोलंदाज अनिल इथे दाखल झाले आहेत. यस, सामना आता रंगला जाईल, सामना आता भिडला जाईल, कारण गोलंदाजी मधून आता सामना भिडवला जातोय मानिवली टीम कडून. जबरदस्त खेळ, प्रयत्न जारी आहेत, मेहनत सुरू आहे आणि शेवटपर्यंत ही मेहनत जर चालूच ठेवली तर हा सामना भरपूर पाहायला मजा येईल. 18 धाबा धाफलकावरती आहेत. 11 चेंडू 16 धाबा. मॅच कुठे होते आणि आता मॅच कुठे आली आहे. जबरदस्त. शिरवली संघाला देखील इथे सध्याच्या घडीला कठीण प्रसंगांचा सहवास जो मात्र झेलावा लागतोय. हा चेंडू चांगल्या समोर सॉफ्ट हँडेडला फटका पुश केला. डीप लॉंग ऑफ एरियामध्ये प्रोटेक्शन झोन अवेलेबल बघायला मिळतोय. विघ्नेशच्या बॅटमधून इथे मिळाली जाते सिंगल. धाफलकावरती 19 धाबा धाफलकावरती आहेत. 10 चेंडू 15 धाबा. सामन्यामध्ये जर पाहिले एका क्षणामध्ये हा सामना रोमर्षक रूप धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या मॅच मध्ये. चला थोडंसं फास्ट घ्यायचं, वेळेसाठी कॉपरेट करायचं दोन्ही टीम्स, कारण अजून देखील आपल्याला 2 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. 10 चेंडू 15 धाबा. आपण पाहताय थोडीशी एजन्सी जाणवली आहे क्षेत्ररक्षकाला, त्यामुळे नक्कीच फिल्डर थोडासा चेंजेस होत असताना आपण बघू शकतोय. 10 चेंडू 15चं इक्वेशन बघायला मिळत आहे. सामन्यामध्ये हाय व्होल्टेज ग्रुप जे मात्र सध्या तरी बनलेलं आपण पाहतोय या बॅटलमध्ये. सामना कोण जिंकेल, शिरवली संघ हा सामना जिंकेल की मानिवली संघ हा सामना जिंकेल, हे मात्र आता हे इक्वेशनच सांगत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 10 चेंडू 15 मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहतायत गोलंदाज अनिल या स्पेल मध्ये गोलंदाजी करतायत. अनिल तयार बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने करतायत. डीप शॉट पॉइंट कव्हर रिझन मध्ये आपण पाहताय क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. मिळाली जातीय सिंगल आणि आता धाफलकावरती आपण पाहतायत 20 धाबा. अगोदरच आपण उल्लेख केला होता की लो स्कोरिंग मॅचेस जास्ती प्रसंख्येमध्ये डिफेन्स होतात आणि सध्या सामना जर पाहिला तर भरपूर बदललेला आहे. गोलंदाजी करत असताना मानिवली टीमने 9 चेंडू 14 धाबा. अनिल या स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतायत, परंतु विघ्नेश स्टॅकर एंड वरती आणि आता फलंदाजी करत असताना तडमाचा भरून केलाय. कनेक्शन प्रॉपर. मैदानामध्ये फलंदाजी करत असताना विघ्नेशच्या बॅट मधून निवडलाय चेंडून तडमांचा सफर. मिळताय 4 चौक.
आज बॅटिंग करत असताना खेळपट्टीच्या आतमध्ये विघ्नेश या फलंदाजाला 24 धाबा फलकावरती 8 चेंडू इथून पुढे 10 धावेचं इक्वेशन. चांगली फलंदाजी पाहायला मिळते हो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये डायरेक्टली सूरच मारलाय आणि आज जबरदस्त झेल. फलंदाज बाद, विघ्नेश आउट. जबरदस्त आहे. ब्रदर स्पोर्ट्स या live.in माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि या झेल आपण पाहताय स्वतःची पर्वा न करता खऱ्या अर्थानं करता जीवाची आहुती देत असताना हा झेल पकडला. चांगला झेल. टर्निंग पॉइंट कदाचित या गेमचा ठरू शकतो. विघ्नेशचा विकेट गोलंदाजी करत असताना बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमसाठी सामन्यामधलं इक्वेशन आता थोडंसं आपण बघतायत नजदीक आलंय. 7 चेंडू आणि 10 धाबा आपल्याला पाहायला भेटतात या इक्वेशन मध्ये. मॅच जबरदस्त आहे. प्रयत्न दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र अगदी जीवाचा आतोनात करतायत परंतु यश एकालाच मिळेल. जशा पद्धतीने आपण बघू शकतायत नाण्याला 2 बाजू असतात, एक काटा आणि एक चापा. त्याच पद्धतीनं नक्कीच कोणत्याही क्षेत्राला असो किंवा कोणत्याही खेळाला असो आपण बघू शकतायत 2 बाजू त्याही क्षेत्राला असतात. एक विजय आणि एक पराजय. या सामन्यामध्ये विजय कोणाला मिळेल आणि पराजय कोणाला मिळेल याची चर्चा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 7 चेंडू 10. अनिल बॉलिंग ट्रॅक वरती आले. डिलिकेट टच केलंय. स्वीपर थर्डमॅनला बीट करतात. यावेळेस फलंदाज बरोबर करत असताना आपण बघू शकतोय आणि यावेळेस मिळायला जातील सध्याच्या घडीला चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 2 धाबा आणि आता सामना पोहोचतोय सध्याच्या घडीला शेवटच्या ओव्हर मध्ये. फलकावरती 26 आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये आपण पाहतायत 8 धाब्याची गरज हा सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणारे आपण बघतायत जर्मन शिरवली टीमला. धावेची गरज या मॅच मध्ये आता सध्या तरी जिंकण्याकरिता आपण पाहताय शिरवली टीमला. लो स्कोरिंग बॅटल आता सध्या तरी आपण बघू शकतोय लास्ट ओव्हर मध्ये मात्र सध्या तरी पोहोचलेला आपण बघतोय या बॅटल मध्ये. जबरदस्त सामना आहे. मेहनत अजून सोडली नाही या गोलंदाजी करत असताना बजरंग ब्लास्टर्स मानिवली संघाने देखील या 34 धाबा रोखत असताना आणि अपोजिट आपण पाहतायत फलंदाजी करत असताना जर्मन शिरवली संघ हेच लक्ष चेसिंग करत असताना जर पाहिले तर मुख्यतः आपले 3 विकेट जे मात्र गमवत असताना आपण पाहिलेल्या या सामन्यामध्ये. 26 धाबा फलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू 8 धाबा या सामन्याचं इक्वेशन आपण बघतोय. सामना कोण जिंकेल हे माहीत नाहीये परंतु आज एक नवा विक्रम आणि एक नवा इतिहास जो मात्र आपण पाहतायत MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषकामध्ये या पहिल्या पर्वामध्ये आणि या दुसऱ्या दिवसामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग चेंजेस झाली आहे मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज करण इथे दाखल होतोय आणि समोर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना मैदानावरती शिरवली टीमचा फलंदाज मेघराज. हो मेघराज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. पहिला शपलून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर आपण बघू शकतायत पहिला चेंडू डॉट. सामना जबरदस्त आहे. मॅच मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतायत हाय व्होल्टेज मात्र धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळती आहे आणि सध्या तरी पहिला चेंडू शेवटच्या षटकाचा डॉट येतोय. सामना जबरदस्त आहे. मेहनत चालू ठेवली होती बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीमने लास्ट पर्यंत आणि सध्या आता या शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहताय करण गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना आशेची किरण लौकिक केली आहेत. 26 धाबा फलकावरती आहेत. 5 चेंडू 8 धाबा मॅच मध्ये आपण पाहतायत सध्या तरी गोलंदाजी करत असताना करण तयार. पुढे ठेवलं यावेळेस ऑन साइडला रीच मध्ये आलाय आणि बरोबर फेकून देत असताना मैदानावरती आपण पाहतायत बरोबर आक्रमण नोंदवलंय आणि एक्झॅक्ट सामन्याची आवाज बाहेर निघतीये. सिक्सर षटकार.
32 धाबेवरती पोहोचले. आता 4 चेंडू 2 धाबेची गरज. सामना रंगला होता, परंतु सध्या मॅच मध्ये आपण बघू शकतात फलंदाजाकडे मात्र पूर्णपणे सामन्याचा जो आनंद होता तो आनंद जर पाहायला गेला तर आपल्या दगावटला दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शिरवली संघ दगावट मध्ये आता जल्लोष करतोय, कारण 4 चेंडू 2 धाबा. सामना अजून देखील संपला नाहीये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आपण बघताय. 4 चेंडू मध्ये 2 धाबा डिफेन्स केल्या जातील का गोलंदाज करण कडनं. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस केलं जात आहे. 2 क्षेत्ररक्षक जे मात्र आपण फलंदाजाच्या जवळ येत असताना बघतोय. यस, मॅचची टॉपेज मिळते. स्वीपर तडमॅनला केलं बीट. सध्याच्या घडीला खेळपट्टीच्या आतमध्ये आपण बघताय फलंदाजाला मिळाली जाईल सक्सेस. एक सिंगल धावफलकावरती आपण बघताय 33 धाबा. बरोबरीचं धावफलक सध्या शिरवली क्रिकेट संघाचे या टोटलवरती बनत असताना बघायला मिळत आहे. आणि सध्या या मॅच मध्ये 3 चेंडू 1 धाबेची गरज. सामना रंगला होता. मॅच मध्ये आपण पाहताय षटकार जो फलंदाजाच्या बॅटमधून आला तिथून या मॅच मध्ये 100ली आपण बघतोय शिरवली क्रिकेट संघ मजबूत झालाय. 3 बॉल 1, 3 चेंडू 1 धाबेची गरज. इनसाइड आउटला फटका अप्रतिम पाहायला मिळेल. नेत्र यावेळेस दाखवलेली आहेत. फलंदाजी करत असताना फलंदाजाने लॉंग ऑफला कनेक्शन चांगलं आहे. मिथिल या चेंडूवरती विजयाच्या नक्कीच या भरपूर चांगल्या धाबा आणि हा सामना जिंकलाय. आपण बघतोय जनमान शिरवली टीमने अभिनंदन देऊया. शिरवली टीमला अडलक अँड टफ लक. बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीम शेवटपर्यंत प्रयत्न भरपूर राहिले, परंतु आज आपला दिवस नव्हता असंच सांगावं लागेल. जिंकलेल्यांचं अभिनंदन, हरलेल्यांचं घोरचं कौतुक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या पुढचा सामना आपण पाहतायत एका साईडने जगदंब सासने त्यांच्या विरोधात पाहायला मिळतोय, तो म्हणजेच पादिरवाडी संघ. टॉस जिंकून सासने टीम फिल्डिंग करत असताना पाहायला मिळेल आणि टॉस परास्त होऊन फलंदाजी करत असताना बघायला भेटतीये. पहिल्या 17 मध्ये आपण बघू शकाल पादिरवाडी टीम.